नमस्कार, नंदिनीज किचन्समध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ओनियन ब्रेड पकोडा। तर आपण आता करायला सुरुवात करूया। त्याकरता हा मी एक उभा कांदा चिरून घेतलेला आहे। हा बघा, एक मीडियम आकाराचा कांदा मी घेतलेला आहे। त्या कांद्यामध्ये आता मी मीठ टाकते। थोडा अर्धा चमचा ओवा टाकणार आहे। थोडंसं हिंग, अर्धा चमचा हळद, दोन चमचे हे तिखट। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे तुम्हाला तिखट कसं हवंय तसं तुम्ही टाकू शकता। आता हे मी छान असं मिक्स करून घेणार आहे, म्हणजे कांद्याला थोडंसं पाणी सुटलं पाहिजे। कांद्याला पाणी सुटल्यामुळे कसं थोडंसं कुरकुरीतपणा कांद्याचा तसाच राहतो। आणि आता ह्याच्यामध्ये मी बेसन टाकणार आहे। चार चमचे मी बेसन टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये। आता आपण ह्याच्यामध्ये ही कोथिंबीर घेऊया। हे बॅटर थोडंसं म्हणजे आपण भजीला करतो त्याप्रमाणेच करायचं आहे, पण बॅटर थोडंसं पातळ करायचं आहे। आणि इथे आपण घेतलेले आहेत हे ब्रेडचे तुकडे। आता आपण हे तळायला सुरुवात करूया। आता हे तेल चांगलं छान कडकडीत तापलेलं आहे, तर हे चमचाभर तेल मी याच्यामध्ये घेते, म्हणजे त्याने कसं कुरकुरीतपणा चांगला येतो। नॉर्मल पण तुम्ही भजी वगैरे करताना तेल असं टाकत जा, भजी छान क्रिस्पी होतात। आता आपण हा असा ब्रेडचा तुकडा घेणार आहे आणि त्याच्यावर मस्त आणि छान अगदी गोल्डन ब्राऊन रंगावर हे फ्राय करून घ्यायचे। संध्याकाळच्या चहा नाश्त्यासाठी एकदम मस्त नाश्ता आहे चहा सोबत। पण आता आपले मस्त गोल्डन फ्राय झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। आता आपले हे कांद्याचे पकोडे तयार झालेले आहेत, ओनियन पकोडा। त्याच्यासोबत मी ही ग्रीन चटणी बनवलेली आहे, पुदिना कोथिंबीर वगैरे घालून। आणि हा सॉस आहे, तर तुम्ही त्याच्यासोबतही खाऊ शकता किंवा ग्रीन चटणी सोबतही खाऊ शकता। हे बघा, छान मस्त क्रिस्पी आणि मस्त झालेले आहेत ओनियन पकोडे। तुम्हीही घरी करून पहा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा की कसे झालेले आहेत।
आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.